या देशातल्या कोट्यवधी हिंदूंनी स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे की आपलं हिंदुत्व नेमकं कुणाच्या बाजूनं आहे. कर्तव्य, प्रेम, मर्यादा याचा संदेश देणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या बाजूचं तुमचं हिंदुत्व आहे की या रामाच्या नावानं दानपात्रामध्ये कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या संघी माफियांच्या बाजूनं तुमचं हिंदुत्व आहे. या देशातला हिंदू राम मंदिरामध्ये असे गैरप्रकार उघडपणे चालू असताना गप्प कसा काय बसू शकतो? त्यानं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या लोकांकडनं मागितलं पाहिजे, कारण त्यांच्या श्रद्धेचा बाजार या लोकांनी मांडलेला होता. गेल्या 24 तासामध्ये या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आहेत. म्हणजे आज वर्तमानपत्रामध्ये एक बातमी पाहिली की राम मंदिरामधनं लुटलं जाणारं दान हे लोक शौचालयामध्ये ठेवत होते आणि तिथून नंतर ते एका गुप्त ठिकाणी नेलं जात होतं. म्हणजे देशातले करोडो भाविक आणि त्यातही अयोध्येमध्ये जाणारे अनेक लोक असे आहेत की जे पोटाला चिमटा काढून अयोध्येमध्ये पोहोचतात प्रभू श्रीरामावरच्या श्रद्धेपोटी आणि आपल्या संसारामधून सुद्धा काहीतरी वाचवून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करतात. आणि त्या पैशांची किंमत या लोकांनी काय केली तर ते सगळं दान जे आहे ते प्रभू श्रीरामाच्या नावानं असलेलं लुटून शौचालयामध्ये ठेवण्याची हिंमत या लोकांची होती. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या लोकांची चौकशी करायची त्या लोकांची चौकशी अजून का होत नाही? चंपतराय, खरं तर त्यांचं नाव पूर्ण चंपतराय बन्सल आहेत, आणि अनिल मिश्रा हे लोक राम मंदिराच्या ट्रस्टवरचे लोक आहेत ज्यांच्या डोळ्यात देखत हा सगळा प्रकार घडलेला आहे, पण त्यांची नावं FIRमध्ये नाही आहेत. चंपतराय यांच्याबद्दल अजून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली की 400 लोकांची एक सुरक्षा एजन्सी यांनी स्वतःच्यासाठी तिथं बाळगलेली होती. आणि ज्या कुणा नेत्याची ही कंपनी आहे तो पण BJPशी संबंधित असलेला, दर महिन्याला जवळपास 1 कोटी रुपये, वर्षाचे 12 कोटी रुपये या सुरक्षेवरती खर्च केले जात होते. म्हणजे ऑलरेडी राज्य सरकार, केंद्र सरकार यांची सगळी सुरक्षा यंत्रणा तुमच्या दिमतीला असताना हा इतका मोठा कोट्यवधींचा खर्च नेमका कशासाठी, कुणाच्या फायद्यासाठी केला जात होता आणि त्यातनं नेमकं काय साधलं? शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी या सगळ्याबद्दल एक प्रश्न विचारलेला आहे आणि तो किती गंभीर आहे बघा. त्यांचं म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांनी कधी काळी आपले DP लावलेले होते, मैं भी चौकीदार, त्या लोकांना आता माझा सवाल आहे की तुम्ही चौकीदार असताना सुद्धा मंदिरामध्ये ही चोरी नेमकी घडते कशी? ते अजून एक प्रश्न विचारतायत की राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टचे जे खजिनदार आहेत नरेंद्रगिरी महाराज यांचं नाव या सगळ्यामध्ये मीडिया कुठेच का घेत नाही आहे? आणि किती मार्मिक प्रश्न आहे बघा की जर मुद्दा जो आहे तो पैशांच्या अफरातफरीचा आहे, देणगी इकडून तिकडं वळवल्याचं आहे, तर ज्या खजिनदाराचं हे काम आहे हे सगळं सांभाळणं, त्याचं नाव या सगळ्यामध्ये कुठेच येत नाही आहे. तुम्हाला आठवले हे नरेंद्रगिरी महाराज ज्यावेळी राम मंदिराचं उद्घाटन होत होतं त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या सगळ्या कामाची स्तुती करत त्यांना चमच्यानं प्रसाद भरवण्याचं काम जे आहे ते या नरेंद्रगिरी महाराजांनी केलेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आजवर क्रेडिट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पुढं आलेले आहेत. राम मंदिराचं भूमिपूजन करणार पंतप्रधान मोदी, त्याचं लोकार्पण करणार पंतप्रधान मोदी, मंदिरावरती ध्वज लावण्याचं जेव्हा कार्यक्रम झाले तेव्हासुद्धा ते मोदींच्या हस्ते, प्रत्येक निवडणुकीमध्ये याच्यावर मते मागणार पंतप्रधान मोदी. मग या सगळ्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीची लूट होती आहे आणि ती लूटसुद्धा काही म्हणजे साधीसुधी नाही आहे, त्याचे आकडे कितीतरी 1000 कोटीपर्यंत सांगितले जात आहेत, यावेळी पंतप्रधान मोदी गप्प का आहे? अरे भाई, कोषाध्यक्ष पैसे में हेरी फेरी हो, गड़बड़ी हो तो उसके लिए पहला जिम्मेदार तो कोषाध्यक्ष होता है. तो गोविंद देवगिरी वो कोषाध्यक्ष है वहां पर, आप लोग उनका भी नाम नहीं ले रहे हैं. कोष में गड़बड़ी है और कोषाध्यक्ष बिल्कुल बाइज्जत बरी है. क्यों? क्योंकि वो प्रधानमंत्री के मुंह में चम्मच डाल करके उनको चरणोदक पिलाता है और फिर उनकी जूठी चम्मच लेकर के साधु के बेस में खड़ा रहता है. इसलिए आप उसको भी बचा रहे हो. कोषाध्यक्ष की जिम्मेदारी पहली बनती है कि नहीं? पहले कोषाध्यक्ष की जिम्मेदारी है, फिर अनिल मिश्रा वहां पर क्योंकि सब कामों में लगे रहते हैं उनकी जिम्मेदारी है, उसके बाद चंपत राय की तीसरे नंबर पे जिम्मेदारी है. लेकिन आप लोग चंपत राय को नंबर 1 पे रख दे रहे हो.
ये कहाँ का न्याय है? इसलिए इसमें जिम्मेदार पूरी तरह से प्रधानमंत्री कार्यालय है, क्योंकि प्रधानमंत्री कार्यालय ने ही ये ट्रस्ट बनवाया। 1 रुपया सरकारी खजाने से निकाल करके ट्रस्ट बनाया गया। अपने आदमी अपने मन से उन्होंने चुन चुन करके रखे और उन्हीं से निर्माण, उन्हीं से संचालन, उन्हीं से सब कुछ करवाया। और आज जो कुछ हो रहा है सब उन्हीं के द्वारा हो रहा है। और ये बात जान लीजिए कि जितना गबन इसमें किया गया है, जितने का विश्वासघात किया गया है, ये इस कैलिबर के लोग नहीं हैं जिनके नाम FIR की गई है कि उतने बड़ी राशि को ये लोग खुद पचा जाएं। इसका मतलब है कि इसमें बड़े लोग शामिल हैं। राम मंदिर बनने का फैसला उच्चतम न्यायालय ने लिया। भूमि पूजन किसने किया? नरेंद्र मोदी ने। शिलान्यास किसने किया? नरेंद्र मोदी ने। उद्घाटन किसने किया? नरेंद्र मोदी ने। प्राण प्रतिष्ठा किसने की? नरेंद्र मोदी ने। ध्वजारोहण किसने किया? नरेंद्र मोदी ने। ट्रस्ट किसने बनाया? नरेंद्र मोदी ने। किसने उसमें चुन चुन के सदस्य डाले? नरेंद्र मोदी ने। ट्रस्ट को RTI से बाहर किसने किया? नरेंद्र मोदी ने। तो जब आपने ये सब किया, तो अब जब चंदा चोरी हो रही है, जब खिलवाड़ हो रहा है आस्था के साथ, जब आस्था पर प्रहार हो रहा है, तो आप चुप कैसे रह सकते हैं? आप विश्वगुरु बनने चले थे, आपने विदेश नीति चौपट कर दी। आप बनने चले हिंदुत्व के ठेकेदार, आप धर्म के साथ विश्वासघात कर रहे हैं। ये धोखा है और आप धोखेबाज है धर्म के। आपने तो शंकराचार्यों को भी आने नहीं दिया वहां पर। जो हिंदू धर्म के शिरोमणि शंकराचार्य हैं, उनको आने पर रोक लगी, क्योंकि मोदी जी को सब कुछ करना था, मोदी जी को टीवी पर छाना था, मोदी जी की छवि सुधरनी थी, मोदी जी को श्रेय लेना था। तो जब श्रेयजीवी आप थे, आज जब इतना बड़ा चोरी और घोटाला और महापाप सामने आया, तो आप चुप कैसे हैं? आप कैसे सेशंस घूम रहे हैं? आप कैसे गलत स्पेलिंग वाले अवार्ड ले रहे हैं? आप जाके वहां पर $175 मिलियन डोनेट कर रहे हैं, आपको फर्जी अवार्ड दिए जा रहे हैं जो ना आपसे पहले ना आपके बाद किसी को दिए जाएंगे, जैसे इजराइल में हुआ, जैसे फिलिप कोटलर के साथ हुआ। आप दुनिया घूमने में मशगूल हैं। यहां के कछुओं को मारकर ग्रेट निकोबार में वहां जाके कछुआ खिला रहे हैं, लोकल ड्रिंक पी रहे हैं। आप तो गर्मी के मजे उड़ा रहे हैं। फ्रांस, नॉर्वे, स्वीडन, इटली घूम रहे हैं, सेशल्स जा रहे हैं, और दुनिया को आप पाठ पढ़ाते हैं। आप चुप कैसे हैं? और मोदी जी की चुप्पी अपने आप में और तगड़े और असहज सवाल खड़े करती है। SIT स्थापन झाली, पण त्या SITनं मूळ लोकांना पकडण्याच्या ऐवजी उलट आधी निष्कर्ष काढून मग तशा पद्धतीनं तपास होईल ही काळजी घेतल्याचं या सगळ्यामध्ये दिसतंय। आणि म्हणून हा प्रकार जो आहे तो अतिशय गंभीर आहे। या सगळ्याबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की चंपत राय यांना अजून या सगळ्यामध्ये जबाबदार का धरलं जात नाही। ऐका त्या काय म्हणतात। ये कोई चंदा चोरी, चढ़ावा चोरी नहीं था, ये क्रिमिनलाइज्ड गैंग एक ऑपरेट कर रहा था। और मैंने भारत समाचार में अभी खबर पढ़ी आते वक्त, चंपत राय बंसल कोई महासचिव नहीं थे, वो तो पूरे राजा आदमी थे भैया। एक एजेंसी, सिक्योरिटी एजेंसी उनकी थी, 400 लोग उसमें कार्यरत थे। महीने का 1 करोड़ मतलब साल का 12 करोड़ रुपए उस सिक्योरिटी एजेंसी को दिया जाता था। वो सिक्योरिटी एजेंसी बीजेपी के एक्स MP बिहार के कोई है, उनकी सिक्योरिटी एजेंसी है। 400 निजी कर्मी, सुरक्षा कर्मी उस मंदिर में चंपत राय की सुरक्षा करते थे, और वो उस रूट पर भी तैनात रहते थे जहां पर गिनती होती थी, जहां से पैसा बैंक जाता था। तो सबसे बड़ा सवाल यह है कि केंद्र की सुरक्षा बल तैनात है, राज्य का फोर्स तैनात है, तो ये 400 निजी सुरक्षा कर्मी 1 करोड़ रुपए महीने पर क्या कर रहे थे? चंपत राय जी को अगर राजा बनना ही था तो चढ़ावे और चंदे से राजा बनने का उनकी इच्छा पूरी की जा रही थी। उनका जीवन में और वो क्या क्या करते थे, उनकी क्या प्रेफरेंसेस थी, अदरवाइज मैं उस पर चर्चा नहीं करना चाहती। वो लोग बोल ही रहे हैं तो RSS के बारे में पुरानी बातें कही जाती हैं। लेकिन हाँ, मेरे मन में यह सवाल जरूर उठता है कि ये निजी सुरक्षा कर्मी क्या कर रहे थे उनके लिए। आणि मूळ प्रश्न हा पण आहे की हा सगळा पैसा गेला कुठे? एवढी जर कोट्यवधी रुपयांची चोरी झालेली आहे तर ती नेमकी कोणाच्या तरी घशात गेलेली असेल। तिथले जे ट्रस्टचे लोक आहेत त्यांनी जमिनी खरेदी केल्या, प्लॉट खरेदी केले, फार्म हाऊस बांधले, पण याच्या पलीकडे हे हजारो कोटी जे आहेत ते नेमके गेले कुठे? आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांचा तर आरोप आहे की हा पैसा जो आहे
तो देशभरामध्ये पक्षफोडीसाठी सुद्धा वापरला गेलेला आहे। 2 दिवसापूर्वी एक बातमी आलेली होती की अयोध्यामधल्या बार असोसिएशननं हा निर्णय घेतलेला आहे की या प्रकरणामध्ये या आरोपींची केस अयोध्येतला कुठलाही वकील घेणार नाही आणि चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना 3 दिवसामध्ये अयोध्या सोडण्यासंदर्भातला इशारा जो आहे तो या वकिलांनी दिलेला होता। म्हणजे या लेवलपर्यंत आता लोकांचा राग येऊन पोहोचलेला आहे आणि हा सामाजिक बहिष्कार जो आहे तो या रागातनं केला जातोय। चंपत राय हे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आणि पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत राहिलेले आहेत। जेव्हा हे सगळं मंदिर ट्रस्ट जे आहे ते उभारलं गेलं त्याच्यानंतर त्यांना महासचिव म्हणून नेमलं गेलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तेच या सगळ्यामध्ये निर्णय घेत होते। त्यांच्याच देखरेखीखाली या सगळ्या गोष्टी होत होत्या। ज्या 8 लोकांच्यावरती FIR दाखल झालेला आहे ते सगळे छोटे छोटे कर्मचारी आहेत। जो प्रमुख यातलं नाव आहे टिन्नू यादव, तो तर चंपतराय यांचा पूर्वाश्रमीचा ड्रायव्हर आहे आणि तो या सगळ्यामध्ये गोष्टी कशा बदलत होत्या, CCTV बंद केलं जात होतं त्या मुख्य ठिकाणाच्या इथलं की जिथं ते काउंटिंग केलं जात होतं आणि हे सगळं चंपतराय यांना न सांगता कसं काय होऊ शकतं आणि म्हणून याच्याबद्दल सुप्रिया श्रीनेत यांनी थेट पंतप्रधानांना सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत। और इसीलिए सवाल इस बात का है कि ट्रस्ट की चर्चा कैसे ना हो। ये कोई साधारण ट्रस्ट नहीं है, ये हमारा और आपका पेपर पे बनाया हुआ ट्रस्ट नहीं है जिसको जाके सोसाइटीज में रजिस्टर कर दो। इस ट्रस्ट की घोषणा फरवरी 2020 में खुद नरेंद्र मोदी जी ने करी थी। इसके सदस्य चंपत राय जी और अनिल मिश्रा जी जैसे तमाम वो लोग हैं जो आरएसएस से बड़े प्रगाढ़ संबंध रखते हैं, आजीवन आरएसएस के कार्यकर्ता रहे, क्या बोलते हैं, संघ के सेवक रहे। और इसमें तमाम वो लोग हैं, कोई नरेंद्र मोदी की आंखों का तारा अफसर है तो कोई योगी आदित्यनाथ जी का प्यारा दुलारा अफसर है। तमाम आला अधिकारी इस ट्रस्ट के सदस्य हैं। और एक सच ये है कि इस ट्रस्ट को आपने आरटीआई से भी बाहर किया, आपने अपने लोगों से इस ट्रस्ट को भरा। और मेरा मानना है कि जब मोदी जी ये ट्रस्ट बना रहे होंगे तो उनको जरूर लगा होगा कि ये सर्वश्रेष्ठ हिंदुओं को मैं भर रहा हूं, ये सबसे धर्मभीरू सबसे धर्मपरायण हिंदुओं से मैं इस ट्रस्ट को भर रहा हूं। और इस ट्रस्ट की नाक के नीचे ये लूट मचती रही, ये चोरी होती रही, ये महापाप होता रहा और ट्रस्ट को भनक ही नहीं लगी। और ये सब आरएसएस से संबंधित लोग हैं। तो जब ट्रस्ट की कोई विश्वसनीयता ही नहीं है तो इसको तो भंग कर देना चाहिए तुरंत। क्यों है ये ट्रस्ट? ट्रस्ट को पता ही नहीं चला कि कितनी सोने की ईंटें आई, कितनी चांदी की ईंटें आई, कितनी कितनी चांदी डोनेट हुई, किसने क्या डोनेट किया, किसी को पता ही नहीं है कुछ। लेकिन एक बात यह भी सच है कि इस पूरे घोटाले ने, इस पूरे चढ़ावा चोरी ने, चंदा चोरी ने आरएसएस का जो असली चेहरा है वो बेनकाब कर दिया है, उनका फर्जी जो भांडा है उसको फोड़कर रख दिया है। आरएसएस लालचियों की, पापियों की एक फौज है। मर्दिन ट्रस्ट में चाहे वो चंपत राय बंसल हो या अनिल मिश्रा हो, गोविंद गिरी हो या दूसरे तमाम नेता हो, ये सब संघ से जुड़े हुए हैं और ये सब मंदिर के चढ़ावा चोरी में ऊपर से नीचे तक उस पूरे पाप में डूबे हैं। और मेरा मानना है कि यह असंभव है कि चंपत राय बंसल को या अनिल मिश्रा को या गोविंद गिरी को इसके बारे में पता ना हो। लूट का माल तो लखनऊ से लेकर दिल्ली और यहां से होता हुआ नागपुर तक जरूर पहुंचा है। आणि ज्या मंदिराचं लोकार्पण अगदी 2 वर्षापूर्वी झालेलं आहे, ज्याचा तुम्ही निवडणुकीमध्ये एवढा मोठा वापर केला, त्या मंदिरामध्ये असं कृत्य करताना या लोकांना जराही लाज शरम वाटत नाही। याचा अर्थ त्यांच्या दृष्टीनं या सगळ्याची किंमत काय आहे हे सुद्धा कळतं। एका साध्या महिलेनं जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि देशभरामध्ये इतकी मंदिरं असताना केवळ संघाच्या हातात असलेल्या मंदिरामध्येच हे कसं काय होतं, हा एक मार्मिक प्रश्न सुद्धा एका साध्या महिलेनं उपस्थित केला आहे। आता आजच बातमी ही पण आली आहे की चंपत राय यांची SITनं कसून चौकशी केली। त्या सगळ्या चौकशीमध्ये चंपत राय यांनी एक गोष्ट मान्य केल्याची बातमी आलेली आहे की हे सगळं प्रकरण सार्वजनिक होण्याच्या आधी अशा पद्धतीनं काहीतरी गैरप्रकार होतोय हे माझ्या लक्षात आलेलं होतं। PTIच्या बातमीमध्ये पोलीस याच्याबद्दल असं म्हणतात की अजूनही चौकशी जी आहे ती चालू आहे आणि
या सगळ्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिलेला नाही आहे. पण तरीसुद्धा जर चंपतराय ही गोष्ट कबूल करत असतील तर मग त्यांनी ट्रस्टचे सदस्य म्हणून या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई केली, आणि मुळात तुम्ही कारवाई करण्याच्या ऐवजी सगळ्यात पहिल्यांदा तर पोलीस यंत्रणांना कळवायला पाहिजे होतं. त्यांच्या लक्षात जर ही बाब आणून दिली असती तर ही सगळी पुढची गोष्ट जी आहे ती थांबली असती. पण ते त्यांनी का नाही केलं हे तर सोडा, ट्रस्टची मीटिंगसुद्धा साधी गेल्या महिनाभरामध्ये इतका मोठा वाद झाल्यानंतर अजूनही बोलवण्यात आलेली नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती पोहोचतात पुन्हा एकदा पंतप्रधान आणि या सगळ्या लोकांच्यापर्यंत, की या लोकांनी अजूनही या सगळ्याची योग्य ती दखल घेतल्याचं कुठंही दिसत नाही. आणि पुन्हा भरीसभर लोक अशी पण विधानं करतायत की शेवटी हिंदूंचाच पैसा हिंदूंनी चोरला तर त्याच्यामध्ये एवढं वाईट वाटून घ्यायची काय गरज आहे. म्हणजे हे विधान तर म्हणजे सगळ्यांच्याच अंगाचा तिळपापड करणारं ठरेल. कारण अशा पद्धतीनं जर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम करायला लागला तर मग प्रत्येकच गैरकृत्यामध्ये तुम्हाला या हिंदू धर्माची ढाल जी आहे ती अशा पद्धतीनं करावी लागेल. आणि ती तुम्ही करू शकणार आहे का? मुळात एखाद्या कुटुंबामध्ये जर एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला तर त्यांच्या घरच्यांना तुम्ही सांगणार आहात का की अत्याचार करणारा हिंदूच तर आहे? अशा पद्धतीनं जर या देशामध्ये वातावरण होणार असेल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम याच्याशिवाय दुसरा कुठला मुद्दा जर लोकांना सुचत नसेल तर मग त्यांना प्रभू श्रीरामच बुद्धी देवो एवढंच आपण म्हणू शकतो. पण प्रश्न जो आहे तो श्रद्धेसोबत जो खेळ या लोकांनी केलेला आहे त्याचा आहे. त्याची शिक्षा वरनं जे काही होईल त्याच्यावरनं आपल्याला हे सगळ्यामध्ये मिळते की नाही हे पाहावं लागेल. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.